नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवणार आहे हेल्दी सूप. बघू शकता किती छान तयार झालेलं आहे. तोंडाला चव नसेल तर नक्की तुम्ही हे सूप ट्राय करा. बघू शकता इथं मी घेतलेलं आहे साहित्य. कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे. आणि इथे घेतलेले आहेत हुलगे घेतलेले आहेत. ते भाजून छान मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये छान बारीक पीठ तयार करून घ्यायचं. आणि इथे घेतलेले काळी मिरी पावडर आणि मीठ. इथं पॅन गरम करून घेतलेलं आहे छान. आपण या सूपमध्ये ना मैदा वापरणार आहे ना कॉर्नफ्लॉवर आपण वापरणार आहोत हुलग्याचं पीठ. इथं पॅन गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये कांदा जो आहे तो परतवून घ्यायचा. कांदा परतवून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे शिमला मिरची. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची, गाजर, आलं लसूण परतवून घ्यायचं चांगलं. मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. टोमॅटो टाकायचे आहेत. छान भाज्या परतवून घ्यायचा. गॅस कमी करायचा जरा. आता आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकायचं चवीनुसार. मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोड्या वेळासाठी आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ घेऊन घेणार आहोत. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. इथं आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारण 2 ग्लास पाणी मी टाकणार आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आपण हुलग्याचं पीठ जे आहे साधारण 2 चमचे मी घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. 2 चमचे पीठ जे आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. छान हाताने असं टाकायचं म्हणजे गाठी होत नाही तर मस्त. बरं वाटत नसेल तर नक्की असं सूप ट्राय करा. बघू शकता 10 मिनटं चांगली उकळी आणलेली आहे. उकळी आणून घ्यायची आणि मस्त आपलं रेडी आहे सूप. कोथिंबीर टाकायची वरून मस्तपैकी. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. थंडीमध्ये मस्त गरम गरम सूप ट्राय करा. आपण काढूया. बाउलमध्ये छान काढून घ्यायचं. मस्त तयार आहे आपलं. नक्की हे सूप तुम्ही ट्राय करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.